चेअर्स. नमस्ते. गुड इव्हनिंग सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? फ्रेश असाल? हा, असं गृहीत धरतो मी. माझ्या मनानेच गृहीत धरतो. आणि आपण आपल्या इंग्लिश स्पीकिंगच्या प्रवासाला सुरुवात करूयात. फाईन. ओके, चला. तुम्ही फाईन. मी पण फाईन. हा, आपण सगळेजण फाईन. आपण किती काही काही गोष्टी शिकत आलोय ना. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आपण जसं आलो आहोत ना, हा सगळा लेखाजोखा व्यवस्थित करा. आणि मी तुम्हाला दररोज दररोज 6 शब्दांबद्दल सांगतोय. त्या 6 शब्दांवर काम करा तुम्ही. डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड. ठीक आहे ना? त्यांचे प्रश्न विचारा. डूचे प्रश्न विचारा, डजचे प्रश्न विचारा, डीडचे प्रश्न विचारा. त्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हा, त्यांचे निगेटिव्हचे प्रश्न विचारा. डोंट, डझन, डिडंट यांनी सुरू होणारे प्रश्न विचारा. हॅव, हॅज, हॅडचे प्रश्न विचारा. त्यांचे निगेटिव्ह करा. हॅझन, हॅडन, हॅझन, हॅवेन यांनी सुरू करा प्रश्न. या 6 शब्दांची जर तुमची प्रॅक्टिस चांगली झाली ना फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कधीही इंग्लिशची अडचण येणार नाही. फक्त एवढ्या 6 जणांचीच करा प्रॅक्टिस. बाकी तुम्हाला ऍमेझॉन शिकवण्याची गरज पडत नाही. तुम्हाला येतं ते मला माहिती आहे. आय एम गोईंग, शी इज डान्सिंग, वी आर टॉकिंग, हे येतं तुम्हाला. येतं की नाही? पण त्याचेही प्रश्न आले पाहिजे. तू जातोयस का? आजच्या कार्यक्रमासाठी तू जातोयस का? असं विचारायचंय मला. कसं विचारणार? टाईप करा बघू दे मला कसं सांगतो मी. आजच्या कार्यक्रमासाठी तू जातोयस का? फास्ट टायपिंग किंवा बोला. जितका तुमचा रिस्पॉन्स चांगला, तितका मला शिकवायला उत्साह चांगला आहे. नुसते बघत असेल, टुकू मुकू बघतोय, चांगला काय कामाचं नाही ते. हा, तू कार्यक्रमाला जातोयस का? जेव्हा शेवटी का येईल, तेव्हा प्रश्न हेल्पिंग वर्बने सुरू होईल. शेवटी जेव्हा का येईल, जातोय का, खाल्लं का, खाणार आहेस का, खाल्लं होतं का, म्हटलं का, असं शेवटी जेव्हा का येतो, तेव्हा सुरुवातीला हेल्पिंग वर्बने सुरुवात होते. ओके. व्हेरी नाईस रोहित. व्हेरी गुड. आर यू गोइंग टू प्रोग्राम? बाकीच्यांना काय जमत नाही का? हं? त्याचं उलट करा. तू आजच्या प्रोग्रामला जात नाहीयेस का? जात आहेस म्हणजे आय एन जी. जात नाहीयेस म्हणजे पण आय एन जी. जात, करत, खात, पीत, म्हणत, बसत, शिकत, आय एन जी. तर म्हणजे आय एन जी. आर यू गोइंग टू टुडेज प्रोग्राम? व्हेरी गुड. आता नेगेटिव्ह करा बरं त्याचं. तू जात नाहीयेस का? आर्यन, प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न विचार. आर्यन, कधी कन्सेप्ट क्लिअर होणार तुझी? काय शिकलो आपण? प्रश्न विचारताना नेहमी माणसाच्या अगोदर हेल्पिंग वर्ब घ्यावे आणि माणसाच्या नंतर ऍक्शन घ्यावी. हा किती सोपा रूल आहे. आर यू गोइंग? येस. आर यू नॉट गोइंग? व्हेरी गुड. आता गाड्या गरम व्हायला लागल्यात बाकीच्या हळूहळू. येस. व्हेरी गुड. तू का येत नाहीयेस माझ्या बरोबर कार्यक्रमासाठी? चला. तू माझ्यासोबत का येत नाहीयेस? चला. तू माझ्यासोबत का येत नाहीयेस? जेव्हा प्रश्नाच्या मध्यभागी, म्हणजे इकडे एक दोन शब्द, इकडे एक दोन शब्द, आणि मध्येच क वाला शब्द आला. का, कधी, कुठे, कोणी, कुणाला, कसं, हे जेव्हा येईल ना वाक्याच्या मध्ये, तेव्हा समजून घ्यायचं की आपला प्रश्न कोणता आहे. मग WH वाला आहे, है ना? व्हॉट, वाय, व्हेन, वेअर, हाऊ, विच, हुज, त्याचा प्रश्न असणार. चला मग. मी वेगळं विचार. तू जातोयस का असं नाही विचारत. आता काय विचारतो मी? तू का जात नाहीयेस किंवा तू का बरं येत नाहीयेस माझ्या बरोबर कार्यक्रमाला? चला, सुरुवात कशी होणार? व्हेरी गुड. फक्त सुरुवातीला काय घेतलं? व्हाय घेतलं. बाकी आर यू सेम टू सेम. व्हाय आर यू नॉट गोइंग? एकदम छान. म्हणजे तुम्हाला समजतंय किमान, म्हणजे तुम्ही त्या मार्गाला लागले. बरं, तुम्हाला प्रश्न विचारलाय कोणतरी, समजा, हा, त्याने विचारलं,
आर यू गोइंग देअर टुमॉरो? आपलं कसं कळणार तरी, कसं म्हटलं ते, काय म्हटलं आपलं कसं काय कळणार? प्रश्नाचा अर्थ कसं समजून घेणार? आर यू गोइंग देअर टुमॉरो? गोईंग वरून जात, खात, पीत असं ऐकायला येईल. आर यू म्हणजे आहेस, है ना? राईट. 314 प्रश्न समजेल, 324 उत्तर द्यायचं. मागे आयडिया सांगितली होती ना, है ना? हम्म. मग आर यू गोइंग देअर? राईट. आर यू गोइंग? आर यू म्हणजे यू आर, एवढं तर कळलं पाहिजे. जर ज्यांना काहीच कळणार नाही ना, त्यांनी असं स्प्लिट करून घ्यायचं. आर यू म्हटलं ना, मग आपण तुम्ही यू आर करून घ्या. ओके, यू आर गोइंग. आणि त्यांनी प्रश्न विचारला, आर यू गोइंग? म्हणजे अच्छा, यू आर गोइंग, जातोय का, असा प्रश्न. ओके, त्याचं उत्तर एक तर येस किंवा नो. येस सर, आय एम गोइंग दॅट. आता एक लक्षात ठेवा, आर यूचं उत्तर आय एम ने द्या ना. हे दोन प्रश्नाची सगळ्यांनी प्रॅक्टिस करा व्यवस्थित. आर यू ने विचारलं तर आय एम ने उत्तर द्या. आणि वेर यू ने विचारला प्रश्न, तर त्याचं उत्तर कशाने द्या? आय वॉज ने द्या. हे क्लिअर करून घ्या सगळ्यांनी. वर यू देअर? येस सर, आय वॉज देअर. Were you getting this? Yes, sir, I was getting this. Were you listening my audios? Yes, sir, I was listening your audios. Were you? I was. Were you? I was. Are you? I am. So simple, है ना? एवढं क्लिअर करा. अजून आपण काय शिकलो होतो? आज थोडीशी याची पण आम्हाला रिव्हिजन हवी आहे. तू करतोस का? जातोस का? हम्म. तू तुझ्या आईवडिलांना घरच्या कामात मदत करतोस का, असं विचारलं तर मला सांगा, प्रश्न कशाने सुरू होईल? ज्यांना ज्यांना ऍक्शनच्या शेवटी काय चिटकलंय ते दिसतंय ना, त्यांनाच प्रश्न कशाने सुरू होईल ते कळेल. तू तुझ्या घरच्यांना मदत करतो का? तुझा भाऊ तुझ्या बरोबर दुकानात काम करतो का? तुझे वडील तुला मदत करतात का? कशाने प्रश्न सुरू व्हायला पाहिजे? चला, कोण सांगतं? टाईप करा किंवा बोला. प्रश्न कळला पाहिजे मित्रांनो, मला प्रश्न फार महत्वाचे आहेत तुमच्यासाठी. येस आई. प्रश्न कशाने सुरू होईल ते सांगा, कोणत्या शब्दाने प्रश्न सुरू होईल? तू तुझ्या फॅमिलीला मदत करतोस का? हेल्पिंग वर्बने सुरू, हे बरोबर आहे. तू तुझ्या फॅमिलीला मदत करतोस का, शेवटी का आलं म्हणजे हेल्पिंग. कोणतं हेल्पिंग वर्ब, कोणत्या शब्दाने सुरुवात होईल? नाही रे, नाही रे. बघा मी ते काय आर लिहिलंय. यू नाही. आता बघा, तू तुझ्या फॅमिलीला मदत करतोस का, असा प्रश्न आहे ना हा. हो ना. डज यू ऐका ऐका, आता पहिली गोष्ट, आता इथे हाच प्रॉब्लेम आहे आपला नेहमीचा, खूप वर्षांचा. पहिली गोष्ट, शेवटी का आलंय ना, याचा अर्थ हेल्पिंग वर्बने सुरुवात होणार. इथपर्यंत तुम्हाला समजलं? क्लिअर समजलं? मला कळलं ते. तुमचा संभ्रम अजून हा आहे की कोणतं हेल्पिंग वर्ब आता. मग तुम्हाला कधी कळणार ही गोष्ट की करतो, करते, करतात, असं म्हणल्यावर आपल्याकडे दोनच शब्द आहेत ना. दोनच आहेत ना. एक आहे डू, एक आहे डज. आर यूचा काय संबंध? सर इथं करतोस म्हटले. करतो म्हणजे रेग्युलर करतो का? आता करत आहेस का म्हटलं तर आर यू म्हणायचं. आर्यन, आत्ता करतोयस का? आत्ता ह्या मिनिटाला करतोयस का? मग आर यू म्हणायचं. पण हे करतोस का म्हणजे रेग्युलर करतोस का, नेहमी करतोस का तू, असं विचारलं त्यांनी. तू जिमला जातोस का? तू बाकीच्यांना त्रास देतोस का, म्हणजे नेहमी त्रास देतोस का? अशा वेळेला एक तर प्रश्न डू ने सुरू होणार किंवा डज ने सुरू होणार. आता सांगा बरं, तू तुझ्या फॅमिलीला मदत करतो का? डज यू ना. अच्छा, छान. आता पाठ करा रे बाबांनो. रुद्र, काय कामाचं नाही तू. अरे वेड्या, मी आणि तू, आपल्या दोघांसाठी आपण डू शिकलो. कुठे आहे तुम्ही लोक? कधी तुम्ही येणार आहात ट्रॅकवर? मी करतो का आणि तू करतो का? डू म्हणायचं.
आपण दोघ जण सोडून तिसरा कोणीतरी माणूस करतो का? डज म्हणायचं. राहील का लक्षात रुद्र? बाकीच्यांचं नाव रुद्र नसलं तर तुम्ही पण हो नाही म्हणा, काही फरक पडत नाही. डू यू? व्हेरी गुड. शिका आहे. कशाने सुरू करायचा प्रश्न हेच नाही कळलं तर आपण उत्तरच नाही देऊ शकणार. मग तू फक्त मदत करतोस का? तू म्हणजे डू यू. पाठ करून टाका, डायरेक्ट पाठ करून. तू म्हणजे डू यू. तू म्हणजे डू यू. तुम्ही म्हणजे डू यू. पाठ करून टाका. आणि आपण दोघं जण सोडून तिसरा असला ना, तुझे वडील असं म्हटलं ना, ओके माझे वडील वेगळे. डज तुझे वडील, डज तुझा भाऊ, डज तुझी कंपनी, डज तुमची ऑर्गनायझेशन. हा, तर मग डज ने होईल. मग डू यू, काय डू यू? डू यू झाल्यावर काय ऍक्शन? मदत करण्याला कोणती ऍक्शन म्हणतो? हेल्प म्हणतो की नाही? मग डू यू हेल्प युअर फॅमिली? किती सिंपल प्रश्न होता. हा, आता एक अवघड विचारतो. तू कोणत्या दिवशी तुझ्या फॅमिलीला मदत करतोस? कोणता शब्द ऍड झाला इथे? कोणत्या दिवशी, है ना? जो शब्द मध्ये येईल ना, माणसाच्या नंतर जर क वाला शब्द आला, तू कुठे गेला होतास? तू काय ऐकलं? तू कोणत्या दिवशी इकडे आला? असं जेव्हा मध्ये येईल ना क वाला शब्द, काय, कुठे, कोणी, कोणाला, कधी, कुठे, ते कुठे घेतो आपण? डब्ल्यूएच वाला शब्द कुठे घेतो? आहे का लक्षात? नाही गेले विसरून? ओके, याच्या अलीकडे डब्ल्यूएच घेतो आपण ना. ओके नाही, एक नंबरला घ्यायचं हे. आणि नोट करून ठेवा, दिवशी म्हणायचं असेल तर नेहमी ऑन म्हणावे. लिहा, इन नाही, ऑन म्हणावे. दिवशी, कोणत्या पण दिवशी म्हणायचं असेल तर ऑन म्हणावे. सोमवारी कसं म्हणतो आपण रे? टाईप कर. चला, सोमवारी कसं म्हणतो तुम्ही? सोमवारी ऑन म्हणते. कळलं ना? मग कोणत्या दिवशी? ऑन कोणत्या वारी? ऑन विच डे? और which day? हम्म, इन विच डे नाही. मग तू कोणत्या दिवशी तुझ्या मम्मीला, तुझ्या पप्पाला, फॅमिलीला मदत करतोस? ऑन विच डे तू करतोस, म्हणजे डू यू हे पाठ करा पहिल्यांदा. आणि पहिल्या बॉक्स मध्ये या, ऑन विच डे हा तुम्हाला एक्स्ट्रा बॉक्सला. डू यू हेल्प? ऑन विच डे डू यू हेल्प? ऑन विच डे डू यू हेल्प युअर फॅमिली? व्हेरी गुड. इन देअर वर्क, येस. मग मी हे पण शिकवलं होतं. मला ही पुन्हा पुन्हा रिव्हिजन करून घेण्याची का गरज वाटते? एक फॉर्मॅलिटी म्हणून कोर्स करू नका तुम्ही. क्लिअर करा कन्सेप्ट. ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर आहे ना, त्याला अडचण येत नाही. काय सांगितलं होतं आठवतं का तुम्हाला? डूचा प्रश्न विचारल्यावर कोणता फॉर्म? काय शिकलो? टाईप करा, मला बघू दे किती लक्षात आहे तुमच्या. डूने प्रश्न विचारला, कितवा फॉर्मने उत्तर देणार? व्ही वरने उत्तर देणार, पहिला फॉर्म. डजने प्रश्न विचारला, कशाने उत्तर देणार? कितवा फॉर्म? दीपक, बोलत जा, सांगत जा. पाचवा फॉर्म. डजने प्रश्न विचारला तर पाचवा फॉर्म. डीडने प्रश्न विचारला, आता कितवा फॉर्म? दुसरा फॉर्म. हे नुसतं लिहिण्यासाठी नाही हा, नुसतं लिहू नका, हे लक्षात ठेवा ही गोष्ट. हॅव ने सुरू झाला प्रश्न, आता उत्तरात काय यायला पाहिजे? तिसरा फॉर्म. आता एक मज्जा सांगू का? हॅवच्या प्रश्नात ऑलरेडी तिसरा फॉर्म असतो, तुम्हाला काही नवीन शोधायची गरज नाही हा. फक्त तुम्ही ते उचला आणि ते सगळ्याचे सगळं लिहून टाका. परत ऐका दीपक, ऐका व्यवस्थित. हॅव, हॅज, हॅड Yes. यांच्या प्रश्नात तिसरा फॉर्म ऑलरेडी असतो, आपल्याला नवीन शोधण्याची गरज नसते.
ठीक. Yeah. इथे तरी तुम्हाला शोधायचं आहे, डू असल्यावर पहिला फॉर्म, डज असल्यावर पाचवा फॉर्म, डीड असल्यावर सेकंड फॉर्म. यू हॅव टू फाइंड आउट द फॉर्म्स देअर. परंतु हॅवच्या प्रश्नात आता तिसरा फॉर्म कुठून आणू? काही काळजी करण्याची काही गरज नाहीये. हॅजचा प्रश्न आहे. तिसरा फॉर्म त्यात ऑलरेडी आहे. हॅडचा प्रश्न आहे. तिसरा फॉर्म Remote त्यात नको. ऑलरेडी असतो. तुम्हाला फक्त वापरायचं आहे ते ऍज इट इज घेऊन. कायम लक्षात ठेवा, हे 6 शब्द, 80% इंग्लिश हे 6 शब्द तुमचं कॅप्चर करून देतील. काम करा त्याच्यावर. हम्म? बर. तुमची कंपनी दिवाळीला तुम्हाला बोनस देते का? आता देते का, जातो का, गेला का, म्हटला का, असं जेव्हा राहील तेव्हा हेल्पिंग वर्ब 1 नंबरला येणार. किती रुपये बोनस देते, तेव्हा हे 2 नंबरला जाणार आणि किती रुपये पहिल्यांदा येणार. काम करायच्यावर. मग जर पहिल्यांदा विचार देते का, हो देते ना, मग डज तुझी कंपनी, असा प्रश्न सुरू व्हायला पाहिजे. 80% लोकांना डू आणि डज मधला गोंधळ कळत नाही. आपल्या दोघांसाठी डू म्हणा, आपण दोघं जण सोडून तिसरं काही पण सिंगल असो त्याला डज म्हणा. तुझी कंपनी एकच आहे ना, डज म्हणा. मग डज तुझी आणि मराठी मिक्स करून करून बोला. डोंट वरी. सुरुवातीला ना असं मराठी मिक्स करा. डज तुझी कंपनी गिव्ह यू बोनस दिवाळीला, असं म्हणू शकतो. मग फिलअप करा. डज युअर कंपनी गिव्ह यू बोनस ऑन दिवाळी वेकेशन. अशा प्रकारे प्रश्न तयार करा. आणि मग तुम्हाला उत्तर द्यायचं, हो हो आमची कंपनी आम्हाला बोनस देते ना. मग तुमच्या हे लक्षात राहायला पाहिजे, त्यांनी प्रश्न कशापासून विचारला होता, डज पासून. म्हणजे माझ्या उदाहरणामधलं, माझ्या उत्तरामधलं जे व्हर्ब आहे, जे ऍक्शन आहे, त्याचं मी किती फॉर्म वापरणार, 5वा फॉर्म. म्हणजे डजने विचारला प्रश्न, तुमच्या उत्तरात गिव्हला गिव्हच असं झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे. येस और नो व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, सांगा. येस माय कंपनी गिव्स व्हायला पाहिजे ना. व्हेरी नाईस. हे शिकलात तरच इंग्लिश आलं. गिव्स नाही करायचं. आर्यन, डज ने विचारलेल्या प्रश्नामध्ये उत्तर देताना गिव्स करायचं की नाही करायचं? करायचं. तुझ्या भावाला मराठी समजतं का? कसं विचारणार, तुझ्या भावाला मराठी समजतं का? समजतं का, ओके, म्हणजे डू डज लागेल. डू लागेल की डज लागेल? Does. व्हेरी नाईस. डज तुझा भाऊ अंडरस्टँड इंग्लिश, मराठी जे काय असतं? हो सर, त्याला चांगलं समजतं. येस सर, त्याला समजतंय ना. 5वा फॉर्म प्रकार त्यांनी डजने प्रश्न विचारला होता. एवढं जरी शिकून गेलं ना माझ्याकडनं, बाकी काय टेन्शन नाही. हो सर, त्याला समजतं ना. येस सर, ही अंडरस्टँड्स. येस लावा. का लावायचं येस? कारण तिने सांगितलं ना डजने प्रश्न विचारला, येस लावा. लावा मग. डीडने प्रश्न विचारला तर ईडी लावा. सेकंड फॉर्म करा. तुम्हाला समजा विचारलं त्यांनी, डीड यू कम्प्लीट युअर पोस्ट ग्रॅज्युएशन? मग तुम्हाला हे समजलं पाहिजे, अच्छा डीड म्हणजे केलं का, असं विचारतं बरं का. काही डोक्याला ताण करू नका, गुडघ्याला झेंडू बाम लावू नका. लिहून ठेवा, नोट करून ठेवा. डीडने प्रश्न विचारला, याचा अर्थ केलं का, असं विचारतोय आपल्याला. मग त्याने विचारलं, डिड यू कम्प्लीट युअर पोस्ट ग्रॅज्युएशन? काय झाला अर्थ त्याचा? डिड यू म्हटल्याबरोबर तू केलं का, काय केलं का, कम्प्लीट केलं का, असं विचारतोय ना तो. डिड यू कम्प्लीट, तू कम्प्लीट केलं. पुढचं तर टाइमपास आहे सगळं. Yes, sir. तू तुझं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं का, असं विचारतोय तो. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे, अच्छा राज सरांनी सांगितलं आम्हाला डिड यू म्हटलं केलं का म्हणतो का, बर थांब मी पण बरोबर तुला सेकंड फॉर्म वापरून उत्तर देतो. हे शिका. आणि जर सेकंड फॉर्म नाही आलं तर डीड तरी म्हणा कमीत कमी. तुम्ही नवीनच मध्ये आर यू बीर यू काही काढू नका, नवीन शोध नका लावू त्याला. ओके. जर त्यांनी विचारलं डिड यू कम्प्लीट युअर पोस्ट ग्रॅज्युएशन, तर तुम्ही 100% सांगा हो सर, हो ना, केलं ना त्याने. येस सर माय ब्रदर. एक तर म्हणा डीड कम्प्लीट, नाहीतर म्हणा कम्प्लिटेड. खरं इंग्लिश एवढ्याच्यात याच्यातच आहे. काय हेल्पिंग वर्ब बरोबर आलं की नाही?
तिकडे बरोबर सफिक्स लागला का नाही, तिकडे ईडी लावला की नाही, सेकंड फॉर्म बरोबर घेतला का नाही, दिस इज रिअल इंग्लिश. काम करा त्याच्यावर. बर, कंपनीने तुझ्या मित्राला काढून टाकलं का? चला टाईप करा किंवा विचारा, कंपनीने तुझ्या मित्राला काढून टाकलं का? काढून टाकलं म्हणजे ठीक. चलो फटाफट टाईप करा किंवा बोला, कंपनीने तुझ्या मित्राला काढून टाकलं का कामावरून? सुरुवात कशी होईल सांगा. Did चल ट्राय करा, घाबरू नका, बोला. कंपनीने तुझ्या मित्राला कामावरून काढून टाकलं का? काम, बोला बोला बोला. तुझी कंपनी नाही आहे तिथे, फक्त कंपनीने तुझ्या मित्राला कामावरून काढून टाकलं का? सुरुवात कशी होणार सांगा. did company. डीड कंपनी, हे बरोबर आहे. आता रुद्रने लिहिलं डीड युअर कंपनी. मी असं म्हटलंच नव्हतं ना तुझ्या कंपनीने काढलं का, असं काही म्हटलं नाही. त्या कंपनीने काढलं का असंही म्हणू शकतात आहे ना. मग त्या कंपनीने तुझ्या मित्राला काढून टाकलं का? ती कंपनी म्हणजे तेव्हा दॅट कंपनी म्हणायला लागलं असतं आपल्याला ना. डी दॅट कंपनी असं म्हणावं लागलं असतं. परंतु इथं कोणतीच कंपनी नाही, फक्त एवढंच आहे, कंपनीने काढून टाकलं का बाबा त्याला. मग डीड द कंपनी, डीड कंपनी. आणि मी खूप दिवसापासून सांगतोय, ऍक्शन येईपर्यंत थांबायचं नाही. डीड कंपनी काढून टाकलं, डीड कंपनी काढून टाकलं. काढून टाकायला कोणता शब्द आहे तुमच्याकडे? रिमूव्ह. व्हेरी नाईस. suspended? सस्पेंड. आता एक मिनिट, परत तीच गोष्ट काय सांगितलं होतं मी, आठवतं तुम्हाला? डू किंवा डज किंवा डीड ने प्रश्न विचारला किंवा निगेटिव्ह केलं, त्याच्यानंतर कितवा फॉर्म घेतला पाहिजे? कितवा फॉर्म? पहिला फॉर्म. मग जर डीड ने प्रश्न विचारताय, डीड कंपनी, तुम्ही सस्पेंडेड म्हटलं तर चालणार आहे का? सस्पेंडेड चालेल का? डीड कंपनी सस्पेंडेड नाही चालणार. का नाही चालणार? कारण सरांनी खूप वेळा शिकवला तर 100 वेळा. येस, डीड नंतर पहिला फॉर्म घ्यावा लागेल. मग डीड कंपनी सस्पेंड तुझ्या दोस्ताला, युअर फ्रेंड. तुम्हाला प्रश्न कळला तर उत्तर द्या ना. समजा तुम्हाला म्हणायचं नाही सर त्याला काढून नाही टाकलं कंपनीने, चला सांगा सांगा बरं. नाही सर त्याला नाही काढलं. चलो फटाफट. नाही काढलं कसं म्हणतात, नाही काढलं? No, sir, he didn't. कंपनी डिडेंट. हा, कंपनी काढणार कोण? कंपनी ना. लक्षात ठेवा, बोलण्याची दोनच पद्धती आहेत. एक, काम करणारा माणूस त्याच्यामध्ये आहे, जे कोणी केलं तर करणारा आहे त्यात, आणि करणारा नाही, या दोनच प्रकार आहेत इंग्लिशमध्ये बोलण्याचे. हा, पहिला प्रकार करणारा वाक्याच्या 1 नंबरला असतो. नंबर 2, ते काम कोणी केलं हेच नसतं. मी दोन्ही प्रकार सांगणार आहे तुम्हाला. आता आपण पुढे आहोत. करणारा आहे ना इथे, त्याला काढून नाही टाकलं सर, म्हणजे त्याला कोणी नाही काढलं, कंपनीने काढलं नाही ना त्याला. मग कंपनीने त्याला काढलं नाही कसं म्हणणार मग? नो सर कंपनीने नाही काढलं त्याला. बोल. नो सर कंपनी डिड रिमूव्ह. व्हेरी नाईस. हे लक्षात घ्या, करा याची प्रॅक्टिस. नो सर कंपनी डिड रिमूव्ह हिम, त्याला नाही काढलं कंपनी. कंपनीने फक्त त्याला मेमो दिला, मेमो. माहिती का मेमो म्हणजे काय? लेटर ऑफ मेमोरंडम असते. म्हणा बरं, कंपनीने त्याला फक्त मेमो दिला. मेमो म्हणजे लेटर, लव्ह लेटर, की तुमच्याकडून अशी चूक झालेली आहे, तर ही चूक झाल्यामुळे तुम्हाला काढून का टाकू नये, याला म्हणायचं मेमो. किंवा जरा नीट राहा, नाही तर पुढच्या वेळेला तुम्हाला चान्स देणार नाही, काढून टाकू आम्ही, असं पत्र देणं म्हणजे मेमो.
सांगा मग, कंपनीने त्याला फक्त लेटर दिलं, कसं म्हणणार? चला फटाफट. माणूस आणि ऍक्शन Company पहिल्यांदा. only हा, gives कंपनी ओनली. him a memo. आता परत नीट समजून घ्या. दिलं म्हणतोय ना आपण. तुम्ही यार परत परत Company only gives him a memo. हो. तुम्ही पहिल्यांदा याच्यावर काम करा. कुठं पण येऊ, सेकंड फॉर्म येणार आहे. दिलं, आलं की नाही, ऍक्शनला आलं की नाही. दिलं, गेलो, म्हटलं, सांगितलं, केलं, बसलो, खाल्लं. हा, शाबास रुद्रा. गिव्हचं सेकंड फॉर्म गिव्हड होतं ना. कशाला शाळेत जाता, कशाला कॉलेजला जाता, घरीच राहायचं ना. कधी पाठ करणार आहे? हा, गिव्हचं सेकंड फॉर्म गिफ्ट होतं का रे बाबा? असं होतं का रे? हा, आर्यन नाही होत ना. गे होतं सर. गेव होतं ना रुद्र. येस, नाव इट्स करेक्ट. हे करा. तुम्हाला सगळ्यांना त्रास देणारी एकच गोष्ट आहे, मला कळते ती. कोणती? पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म, इथेच गडबड होते ना. हा? अरे मग ज्या गोष्टीमुळे तुमचं काम अडून पडलंय तिची रिव्हिजन करा ना दररोज. ये घाई झाली, बर घाई नको करू रे बाबा. गेव म्हणा. हा, कंपनी ओनली गेव त्याला. आणि बघा, मी एकदम सिंपल वर्ड सांगितले तुम्हाला. माणूस ऍक्शन कोणाला काय, एवढं सिंपल ना. कंपनी गेव कोणाला, त्याला, हिम. काय दिलं त्याला? लेटर. कंपनी गेव हिम मेमो. झालं, इट्स ओव्हर. है ना. बर, तुझ्या मित्राने कधी जॉईन केली ही कंपनी? चल फटाफट. मला प्रश्न, माझ्या सगळ्या कोर्समध्ये मला एकच गोष्ट आवडते, की माझ्याकडनं शिकणाऱ्याला प्रश्न विचारता येतो, ही मला खात्री येणं फार महत्वाची आहे. कारण कम्युनिकेशन कशात आहे, कम्युनिकेशन कशाला म्हणतो आपण? आपण कोणाला तरी प्रश्न विचारतो किंवा दुसरं कोणीतरी आपल्याला विचारतो आणि त्याचं आपल्याला उत्तर सांगता आलं पाहिजे. दिस इज कम्युनिकेशन, दिस इज द बेस ऑफ कम्युनिकेशन. म्हणून चला, तुझ्या मित्राने कधी कंपनी जॉईन केली? पहिल्यांदा काय येईल बोला फटाफट. आणि खूप वेळ घेता तुम्ही, काय ना टाईप करायला वेळ लागतो का कशाला माहित नाही मला. तुझ्या मित्राने कधी कंपनी जॉईन केली? केली रुद्र, केली. परत तसंच केली तू. तुझ्या मित्राने कधी कंपनी जॉईन केली? कधी शिकणार रे? बाय. हा, एकदा एक डोस दिला की मग त्याला आठवतो, परत आठवत नाही त्याला. हा, का बरं असं होतं रे तुमचं? लगेच डस. केली म्हणजे डस असतो का रे? बाकीचे नाही बोलत, डस असतो का केली म्हणजे? नाही, Did. नीड असतो ना. हे शिका तुम्ही. This is very important to learn English, okay? If you really want to have a good communication, you must know these words. करतो का, करत नाही का? इकडे हे दोघ जण आहे. केलं का, नाही केलं का? डीड आहे. आणि हे दोघ जण कशासाठी आहे? केलेलं आहे का, केलेलं नाहीये का? हॅवेस. आणि हा कशासाठी विचारा? केलं होतं का, नव्हतं केलं का? पाठ करा, त्याला पर्याय नाही. हा, बर. तू तुझं नाव रजिस्टर केलेलं आहे का? केलेलं आहे का? केलेलं आहे का? चलो, कशाने सुरुवात होणार? तू तुझं नाव रजिस्टर केलेलं आहे का? सांगा. चला फटाफट, प्रश्न कशाने सुरू होईल सांगा. तू तुझं नाव रजिस्टर केलेलं आहे का? हा, शिर्डी. नको काय? Have. हॅव नाही. Had. बरोबर. Have. केलेलं आहे का म्हणजे हॅव नाही. केलेलं आहे का म्हणजे हॅव आणि हॅज. हॅव आणि हॅज. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. रुद्र छान. हॅव असो की हॅज असो की हॅड असो, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, ज्याला ईडी लागलंय तेच तिसरं फॉर्म आहे.
ज्याला ईडी लागलेला आहे तोच तिसरा फॉर्म आहे, तोच दुसरा फॉर्म आहे. सर मला कळत नाही हो, जर ईडीला दुसरा पण फॉर्म म्हणतो पण त्याला तिसरा पण म्हणतो, मग कसं काय ओळखायचं आपण हा दुसरा आहे का तिसरा आहे? बघा परत सांगतो, एकदम साधं सोपं टेक्निक आहे. He closed my eyes. हा, आणि अजून एक वाक्य लिहू आपण, he had closed my eyes. वर क्लोज्ड आहे, खाली पण क्लोज्ड आहे, इथे पण ईडी लागले, इथे पण ईडी लागले, राईट. दोघं पण क्लोज्ड क्लोज्ड आहे. मग मला कसं कळणार सेकंड फॉर्म आहे का थर्ड फॉर्म आहे? किती सोपं आहे, ज्याच्या Second शेजारी form. कोणीतरी आहे हा किती फॉर्म आहे? तिसरा फॉर्म. हा जो सिंगल येतो ना एकटाच, एकटा झाला बिचारा, हा किती फॉर्म आहे? सेकंड फॉर्म. काम करा त्याच्यावर. हा बर, तू तो प्रोजेक्ट थांबवलेला आहेस का? लक्षात घ्या, थांबवला का म्हणायचं तर डीड यू, थांबवलेला आहे का हॅव यू. क्लिअर करा या गोष्टी. सांगा, तू तो प्रोजेक्ट थांबवलेला आहे का? थांबवला आहे का? बरोबर. Have you stopped this project? व्हेरी नाईस, व्हेरी गुड. आणि ते स्टॉपला जो ईडी लागलाय ना, तो ऐकू आला पाहिजे, पण तो असं नाही स्टॉपड, हा टॉकड असं नाही, Stop. ट म्हणायचं. Stop. टिचकी मारून द्यायची, स्टॉप्ड. हॅव यू स्टॉप्ड, हॅव यू स्टॉप्ड, हॅव यू स्टॉप्ड दॅट प्रोजेक्ट, हॅव यू स्टॉप्ड दॅट प्रोजेक्ट. इतकं सिंपल. हा बर, तुझ्या मित्राने तुला फसवलेलं आहे का? लक्षात घ्या, तुझ्या मित्राने तुला फसवलं का? डीड. आणि फसवलेलं आहे का? हॅवॅज. हा डीड आणि हॅवॅज मधला फरक समजून घ्या मित्रांनो, बाकी काहीच नाही कळलं तरी चालतंय. मी काय प्रश्न विचारला, तुझ्या मित्राने तुला फसवलेलं आहे का? फसवलं आहे का किंवा फसवलेलं आहे का? शेवटी आहे हा शब्द ऍड झाला ना, हॅवॅज. Have. आहे शब्द add झाला. सांगा मग, हॅव नी का हॅज नी कशाने सुरू होईल? तुझ्या मित्राने तुला फसवलेलं आहे का? व्हेरी नाईस, व्हेरी गुड रुद्रा. कशाने सुरू होणार? हॅज. ऍक्शन कोणती आहे? चिटिंग वाली, चिटेड म्हणून टाक. हॅज तुझा फ्रेंड चिटेड यू? तुझ्या मित्राने तुला फसवलेलं आहे का? है ना? व्हेरी गुड, राईट राईट. हा बर, कंपनीने तुम्हाला 2 वर्षासाठी अपॉइंट केलेलं आहे का? चलो फटाफट, कंपनीने तुम्हाला 2 वर्षासाठी अपॉइंट केलेलं आहे का? इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारणार काही पण यासारखे सांगता आले पाहिजे. कंपनीने तुम्हाला 2 वर्षासाठी अपॉइंट केलेलं आहे का? नीट आहे का? केलं का? डीड यू. केलेलं आहे का? हॅव किंवा हॅज. एवढं तर कळतंय की नाही तुम्हाला? येस ऑर नो मला टाईप करून सांगा. केलं का म्हणजे डीड यू, केलेलं आहे का म्हणजे हॅव आणि हॅज. हे समजते का? मग प्रश्न काय विचारला मी, कंपनीने तुम्हाला 2 वर्षासाठी अपॉइंट केलेलं आहे का? कसं होईल? हॅज कंपनी एकदम बरोबर, अपॉइंटेड यू फॉर 2 years. व्हेरी गुड. बाकीचे पण येत चालू ना, नुसते बघायला आलो करा आपण. कंपनीने म्हणजे हॅज आलं पाहिजे. हॅज कंपनी अपॉइंटेड, ऍक्शन येईपर्यंत थांबायचं नाही. हॅज कंपनी अपॉइंटेड तुला 2 वर्षांसाठी, हॅज कंपनी अपॉइंटेड यू फॉर 2 years. हो सर, कंपनीने मला 2 वर्षासाठी अपॉइंट केलंय. आता लक्षात घ्या हा, शिकण्याची गोष्ट कोणती आहे? त्यांनी प्रश्न कशाने विचारला होता? हॅजने. मग आपण कोणती खबरदारी घ्यायची? आपल्या पण उत्तरात हॅज आलं पाहिजे. हॅज कंपनी अपॉइंटेड यू? येस सर, कंपनी हॅज अपॉइंटेड मी.
हॅव यू क्रॅक्ड दिस एक्झाम? हॅव ने विचारतो का? बर मी पण हॅव लिहितो समजा. येस सर आय हॅव क्रॅक्ड दिस एक्झाम. समजतंय का डोक्यावरून चाललंय? अरे बोला, पण लिहा. समजतंय ना? हॅव यू क्रॅक्ड म्हणजे केलेली आहेस का? तू 90% मार्क्स स्कोर केलेले आहे का? कसं विचारणार सांगा? तू 90% मार्क्स स्कोर केलेले आहेस का? केलेले आहे का म्हणजे हॅव हॅज. क्लिअर करा. करतो का म्हणजे डू डस. हे 4 शब्द पाठ केले तरी भरपूर झाले रे बाबांनो. सांगा तू 90% मार्क्स मिळवलेले आहेत का? हॅव यू काय स्कोअर पाहिजे ना रे. बर हॅव यू स्कोअर 90% मार्क्स? हॅव यू क्रॉस्ड 90%? छान. राईट. हॅव ने विचारा, हॅज ने विचारा. बर तू कोणत्या कॉलेजमधून एमबीए पूर्ण केलेलं आहेस? तू कोणत्या कॉलेजमधून एमबीए कम्प्लीट केलेलं आहेस? बोला. पहिल्यांदा काय येणार? म्यूट राहू दे. तू कोणत्या कॉलेजमधून एमबीए कम्प्लीट केलेलं आहेस? In which college have you completed? In which college? आता बघा हा दीपक, विच कॉलेज एकदम बरोबर आहे. इन म्हणजे मध्ये. आपल्याला मध्ये नाही म्हणायचं, मधून In म्हण. which college? मधून. फ्रॉम. दिस इज लिहून घ्या. मी खूप वेळा सांगितलं From in which? मधून, आतून, बाहेरून, इकडून, तिकडून, मुंबईहून, पुण्याहून सांगितलंय ना. रुद्र काय झालं? फ्रॉम विच कॉलेज हॅव यू कम्प्लीट. आता एक पॉइंट परत एकदा मिस होतोय रुद्र तुझा. इथे तिसरा फॉर्म आला पाहिजे रे. क्लिअर करा. कम्प्लिटेड आलं पाहिजे ना. मग इन विच कॉलेज नाही. इन विच कॉलेजचा अर्थ काय झाला? कोणत्या कॉलेजमध्ये. आणि प्रश्न विचारण्याने काय विचारलं होतं? कोणत्या कॉलेज मधून कम्प्लीट केलेस? मधून म्हणजे फ्रॉम, पासून म्हणजे पण फ्रॉम, कडून म्हणजे पण फ्रॉम. राहील का लक्षात? अरे हो की नाही? लक्षात राहील का नाही? ऊन Pass out. पडेल ना. फ्रीज मधून, शाळेतून, दुकानातून, कॉर्नर मधून, खिडकीतून, तून, ऊन, ऊन, ऊन. अरे कळतं की नाही? फ्रॉम म्हणायचं त्याला. फ्रॉम विच कॉलेज हॅव यू कम्प्लिटेड युअर एमबीए? बर तुम्हाला म्हणायचं सपोज की मी फर्ग्युसन कॉलेजमधून माझं एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे. मग त्यांनी हॅवचा प्रश्न विचारला ना. आपल्या उत्तरामध्ये पण हॅव आलं पाहिजे. सर आय हॅव कम्प्लिटेड माय कॉलेज, माय एज्युकेशन फ्रॉम दिस कॉलेज. त्यांनी फ्रॉम विचारलं ना, आपण पण फ्रॉम सांगायचं. हे कळतंय का? येस नो. घेऊन घ्या, नोट करा की जे प्रेपोजिशन प्रश्नात येईल ते प्रेपोजिशन आपल्या उत्तरात पाहिजे. जे हेल्पिंग वर्ब प्रश्नात येईल ते हेल्पिंग वर्ब आपल्या उत्तरात पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांनी फ्रॉम म्हटलं, आपल्या उत्तरात फ्रॉम येऊ देत. त्यांनी इन म्हटलं स्टार्टला, आपल्या उत्तरामध्ये इन येऊ देत. हा फॉर म्हटलं त्यांनी, आपल्या उत्तरामध्ये फॉर येऊ देत. म्हणजे प्रश्नात विचारलेले हेल्पिंग वर्ब, प्रश्नात विचारलेलं प्रेपोजिशन, ह्या दोन गोष्टी आपल्या उत्तरात सुद्धा आल्याच पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड नेसेसरी थिंग. बर तू कॉलेजला गेला होता का? आता बघा गेला होता का, इंग्लिश कुठेच नाहीये, ऍक्शन मध्ये आहे. तू कॉलेजला गेला होता का? गेला होता का? गेला होता, गेला गेला होता होता. बोला बोला बोला. सुरुवात कशाने करणार? तू कॉलेजला गेला होता का? हॅड यू. व्हेरी नाईस. मग शिकलो ना आपण. केलं होतं म्हणजे हॅड यू. केला होता, सांगितलं होतं, ऐकलं होतं, म्हटलं होतं, शिकलो होतो, चेंज केला होता. हॅड यू गॉन टू कॉलेज? बर आणि तुम्हाला जर निगेटिव्ह उत्तर द्यायचं असेल तर नाही सर मी कॉलेजला नव्हतो गेलो. चला फटाफट टाईप करा किंवा बोला.
कम. नाही सर मी कॉलेजला नव्हतो गेलो. कसं म्हणणार? नाही सर मी कॉलेजला नव्हतो गेलो. नो सर मी नव्हतो गेलो. पहिल्यांदा बोला, पहिला बॉक्स. मी नव्हतो गेलो. कसं म्हणणार मी नव्हतो गेलो? चला फटाफट बोला किंवा टाईप करा. मी गेलो नव्हतो. टाईप करा रे बाबांनो. I had not. Very nice. Very good. I had not gone. Had not gone. शॉर्टकट करा त्याला. हॅडन म्हणा. शिका माझ्याकडनं. हॅव नॉट ला हॅव्हन. हॅव्हंट. हॅव्हन. हॅझंट. हॅझन. हॅडंट. हॅडन. या. व्हेरी नाईस. हॅड नॉट लाच हॅडेंट म्हणा. हॅडेंट लाच हॅडन म्हणा. असं शॉर्टकट बोलता आलं पाहिजे रे, मग मज्जा आहे. मग तुम्हाला इंग्लिश येतं म्हणजे जात. नाही तर काही कामाचं नाही, काही येत नाही, काही नाही. नुसते शायनिंग वाले. बर, तू कोणत्या वर्षी तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं? आता नीट आहे का, व्यवस्थित आहे का? तू कोणत्या वर्षी तुझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं? केलं होतं. केलं होतं ऐकल्या बरोबर पहिली क्लिक काय व्हायला पाहिजे आपल्याकडे? केलं होतं. येस येस. हॅड यू. येस मला माहिती आहे. सरांनी पक्क करून दिले माझं. करतो का? अच्छा म्हणजे डूडर्स. केलं का? ओके म्हणजे डीड. केलेलं आहे का? म्हणजे हॅव्हॅज. केलं होतं का? हॅड यू. राहील की नाही लक्षात? येस और नो. टाईप करा मला बघू दे. कोणाकोणाचे लक्षात राहतील हे 4-5 शब्द? 7 शब्द पण मस्त झाले पाहिजे लक्षात. राहतील का लक्षात? टाईप करा रे. नुसतं बघू नका माझे. इथे बघून तुम्हाला काही येणार नाही. येतं तोंडाने बोला, नाहीतर हाताने टाईप करा. काहीतरी करा. नुसतं बघू नका. मला दृष्टी लागते. मला माहिती मी सुंदरच आहे. कळेल ना? हा. करतो का म्हणजे डूडस. केलं का म्हणजे डीड. केलेलं आहे का म्हणजे हॅव्हॅज. आणि केलं होतं का म्हणजे हॅड. आता तू कोणत्या वर्षी तुझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं? कसं होणार सांगा पटापट. कोणत्या वर्षी कसं म्हणणार? इन विच इयर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड रुद्रा. बाकीचे पण या ना. त्याने काय नवस केलाय का एकट्यानेच? पहिल्यांदा काय घ्यायला लागेल आपल्याला? कोणत्या वर्षी. हे स्टार्टला घ्यावं लागेल की नाही? प्रश्न विचारायचा ना आपल्याला. पहिल्यांदा कोणत्या वर्षी. मग कोणत्या वर्षी In which year? इयर नाही म्हणायचं. हा. विच इयरचा अर्थ काय होतो? विच इयर. कोणत्या वर्षी? नाही. हेच शिकण्यासारखं आहे दीपक. विच इयर म्हणजे कोणते वर्ष? कोणतं वर्ष, एवढं झालंय. तुम्हाला कोणते वर्ष म्हणायचंय का दीपक? नाही, कोणत्या? 48. कोणत्या असं म्हणायचंय ना? मग लक्षात ठेवा, हम्म. नोट करून ठेवा. कोणत्या, कोणाच्या असं जेव्हा येईल ना, या लागेल ना त्याला या, तेव्हा 100% याच्या अलीकडे प्रिपोजिशन लागतं. नोट करून ठेवा ही गोष्ट. शॉर्टकट मध्ये लॉंग कट. कोणत्या आणि कोणाच्या असा प्रश्न येईल तेव्हा यांच्या अलीकडे इथे कोणीतरी प्रिपोजिशन येणार म्हणजे येणार. आहे की नाही? महत्वाची गोष्ट सांगा बरं. हा. गुड. मग महत्वाची गोष्ट आहे ना. हेच येत नाही आपल्याला, म्हणून आपले प्रश्न येत नाही विचारला. सांगा बरं, तू कोणत्या वर्षी तुझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं? चला, कोणत्या वर्षी. वर्षी म्हणजे वर्षात. In which म्हणजे year? इन इन विच In इयर. है ना? चलो. तू कोणत्या वर्षी तुझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं? इन विच इयर हॅड यू. व्हेरी गुड. कम्प्लिटेड. व्हेरी नाईस. इन विच इयर कोणत्या वर्षी. हॅड यू, हॅड यू, हॅड यू. का बरं हॅड यू? केलं होतं म्हणतोय ना, म्हणून हॅड यू, हॅड यू. है ना? इन विच इयर हॅड यू कम्प्लीट केलं, कम्प्लिटेड तुझं ग्रॅज्युएशन, युअर ग्रॅज्युएशन.
बर, तुम्हाला म्हणायचं असलं सर मी 2000 मध्ये कम्प्लीट केलं होतं माझं ग्रॅज्युएशन, बोला सर मी माझं ग्रॅज्युएशन 2000 मध्ये कम्प्लीट केलं होतं. कमॉन फर्स्ट, प्रश्नात जे विचारलं तेच सांगायचं, वेगळं काय सांगायचं नाही. चला फटाफट. सर मी माझं ग्रॅज्युएशन 2000 मध्ये कम्प्लीट केलं होतं. लवकर लवकर बोला किंवा लिहा, नुसतं बघू नका माझ्याकडे. हा, सगळं बोला. एकदम बरोबर आहे दीपक, व्हेरी नाईस. पुढे चला, इथपर्यंत आले ना. आय हॅड कम्प्लिटेड, कोणाला कम्प्लीट केलं ते काही सांगितलेलं नाही. काय कम्प्लीट केलं, माझं ग्रॅज्युएशन, हे तर कळतंय ना. पहिल्यांदा माणूस आणि ऍक्शन, कोणाला काय, उरलेला भाग. कुठे इंग्लिश आहे याच्यामध्ये, ग्रामर काहीच नाही. आय हॅड कम, चला दीपक टाईप करा. आय हॅड कम्प्लिटेड, कोणाला नाही यायच्यात, My कोणाला graduation नाही. in oh, माय ग्रॅज्युएशन, बरोबर आहे. आय हॅड कम्प्लिटेड माझं ग्रॅज्युएशन 2020 मध्ये इन 2020. येस, व्हेरी व्हेरी गुड. 20लाच 20 म्हणतात कधी कधी लाडाने प्रेमाने. हा, 20 म्हणजे 20. In which year had you completed your graduation? Sir, I had completed my graduation in 2020. बरं, आता निगेटिव्ह प्रश्न विचारायचा. तू काल का नव्हता आला, तू काल का बरं आला नव्हता. किंवा पहिल्यांदा एवढंच घ्या, चला तू काल आला नव्हता का. चला पटापट, तू नव्हता का आला काल. आला होता का म्हणजे हॅड यू, आला नव्हता का म्हणजे. चलो, तू आला नव्हता का, आला नव्हता का, केलं नव्हतं का, लिहा. केले नव्हते का, याला साधं सोपं, हॅडंट यू डॉट 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 डॉट. याला शॉर्टकट, हॅडन यू, पाठ करा हे, डॉट डॉट. हॅडंट यू, हॅडन यू, एन पण आहे, हॅड यू नाही नसते. हा, केलं होतं का, हॅड यू, केलं नव्हतं का, हॅडन यू. बर, तू तुझ्या आई वडिलांना कळवलं नव्हतं का. चला पटापट, तू तुझ्या पेरेंट्सना कळवलं नव्हतं का. चला, कसा येईल प्रश्न. तू तुझ्या पेरेंट्सना कळवलं नव्हतं का. कळवायला काय म्हणतं हेच कळत नाही का. चला, तू तुझ्या पेरेंट्सना कळवलं नव्हतं का. सुरुवात करा फटाफट. तू म्हणजे हॅड अँड यू. reported. हा, काय म्हटलंय, हॅड अँड यू रिपोर्टेड युअर फॅमिली, चालतंय. हॅड अँड यू रिपोर्टेड, हॅड अँड यू कन्वेड, कन्वे म्हणजे पण कळवते. हॅड अँड यू इन्फॉर्म्ड, इन्फॉर्म म्हणजे पण माहिती देणे. हॅड अँड यू टोल्ड, टोल्ड म्हणजे पण सांगितलं, काही पण वापरू शकता. सुरुवात हॅड अँड यू ने करा. बरं, तुम्हाला हे हॅडंट यू, हॅवंट यू, हॅझंट यू हे जमत नसलं ना, हॅव यू, हॅज यू, हॅड यू असं म्हणू शकता. हॅव यू, हॅज ही, हॅड यू आणि शेवटी नंतर नॉट म्हणा. मग हॅड यू नॉट टोल्ड, हॅड यू नॉट आस्क्ड, हॅड यू नॉट टेकन असे करू शकता. हा, हे पण एक ऑप्शन घेऊन टाका. हॅड यू नॉट, दोन्ही पण बरोबरच आहे. तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. परंतु कम्युनिकेशन मध्ये ना खास करून डोंट यू, डझंट ही, डिंट यू असं जास्त बोलतात. म्हणून मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. हॅवंट यू, हॅझंट शी, हॅडंट ही याची प्रॅक्टिस करा. ती गेली नव्हती का तिकडे, हॅडंट शी. तू आला नव्हता का, हॅडंट यू.
असं करा प्रॅक्टिस. जितकी प्रॅक्टिस कराल तेवढं पदरात फळ पडेल तुमच्या चांगलं. नाही प्रॅक्टिस केलं तर काही नाही मिळणार. बर, तू फी भरली नव्हती का? चला फटाफट टाईप करा किंवा बोला. तू फी नव्हती का भरली? चलो चलो. भरायला पे म्हणायचं काल सांगितलं होतं, त्याचं थर्ड फॉर्म आहे पेड. पे पेड पेड. तू फी भरली नव्हती का? कम ऑन. हॅडन यू पेड फी? व्हेरी गुड, व्हेरी नाईस. बरोबर आहे. तू फी भरली नव्हती का? हॅड यू नॉट पेड युअर फीस? चालतंय, एकदम बरोबर आहे. हे दोन्ही पण बरोबर आहे. हा, हॅड यू नॉट. बाकीच्याने पण या ना. याने काय ठेका घेतलाय काय? बोलायच सगळ्यांनी, आपल्याला शिकायचंय. कशाला आलो आपण एवढं लांब? हॅड यू पेड फी? येस. तुम्हाला विचार विचार का का नव्हती भरली तू फी? फी का नव्हती भरली रे बाबा? मग याच्या अलीकडे का म्हणायचं. का साठी कोणता शब्द आहे? वाई. Why? मग परत हॅड अँड यू सुरू करायचं. पहिल्यांदा डाव्या हातामध्ये वाय घेऊन टाकायचं. वाय. परत हॅड अँड यू वाला सुरू. वाय हॅडन यू पेड द फीस? वाय हॅडन यू गॉन देअर? वाय हॅडन यू स्टडीड? वाय हॅडन यू टोल्ड मी? व्हेरी गुड. वाय हॅडन यू पेड द फीस? गुड. कळतंय का हे? हं? तुम्ही कुठे गेले होते? कुठे गेले होते रे तुम्ही? कुठे? वेअर. परत हॅड यू. वेअर हॅड यू गॉन? तुम्ही काय सांगितलं होतं? बोला फटाफट. तुम्ही काय सांगितलं होतं? कसं म्हणणार? तुम्ही काय सांगितलं होतं? तुम्ही काय सांगितलं होतं? बोला. सांगितलं नव्हतं असं म्हणत नाही मी. हा, तुम्ही काय सांगितलं होतं? बोला फटाफट. पहिल्यांदा काय. काय साठी कोणता शब्द आहे तुमच्याकडे? Why? व्हेरी गुड. आर यूचा काय संबंध दीपक? आर यूचा काय संबंध? प्रश्न काय आहे? तुम्ही काय सांगितलं होतं असा प्रश्न आहे ना. Why had you told? असं नका करू रे बाबांनो प्लीज. दीपक, ऍक्शन कडे लक्ष द्या. सांगितलं होतं, केला होता, म्हटलं होतं, विचारलं होतं, खाल्लं होतं, झोपला होता, ल होतं, ल होतं, ल होतं. पाठ कर हे. हॅड 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 हॅड. आयएनजीचा काय संबंध आहे? आयएनजी कधी असतो? करत आहे, करत होतो असं असल्यावर आयएनजी आलं असतं ना. व्हॉट हॅड यू सेड? व्हॉट हॅड यू टोल्ड? तुम्ही काय सांगितलं होतं? व्हॉट हॅड यू टोल्ड? ओके. प्रश्न आला पाहिजे चांगला. हं? बर, तू हे कोणत्या प्रोग्राम मध्ये सादर केलं होतं? ओके छान. तू हे कोणत्या प्रोग्राम मध्ये सादर केलं होतं? चलो फटाफट. पहिल्यांदा काय आलं पाहिजे डाव्या हातात? तू हे कोणत्या प्रोग्राम मध्ये सादर केलं होतं? पहिल्यांदा डब्ल्यूएच वर्ड कोणता आहे याच्यामधलं सांगा फटाफट. In which program? एकदम बरोबर दीपक, एकदम बरोबर. इन विच प्रोग्राम. आणि ऍक्शन कोणती आहे? केलं होतं, केलं होतं, केलं होतं आहे ना. आहे की नाही? केलं होतं, सादर केलं होतं, सादर केलं होतं. Had you? Had you? हम्म. मग इन विच प्रोग्राम हॅड यू सादर करण्याला काय शब्द तुमच्याकडे? बोला. Presentation. Present. परफॉर्म आहे, Present. प्रेझेंट आहे, रिप्रेझेंट नाही. हा रोहित, रिप्रेझेंट. हा, प्रेझेंट म्हणजे काय? प्रतिनिधित्व करणे. परफॉर्म हा शब्द छान. प्रेझेंट. बर चल. इन विच प्रोग्राम हॅड यू परफॉर्म्ड दिस? परफॉर्मन्स म्हणतो की नाही आपण? परफॉर्मन्स. काय सुंदर परफॉर्मन्स होता त्याचा. परफॉर्मन्स. इन विच प्रोग्राम हॅड यू परफॉर्म्ड दिस?
दिस म्हणजे हे कोणत्या प्रोग्राम मध्ये परफॉर्म केलं होतं हे. मग तुम्ही सांगू शकता मी कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये केलं होतं. कसं म्हणणार? मी कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये प्रोग्राम केला होता. हा सांगा फटाफट. पहिल्यांदा माणूस आणि ऍक्शन. उत्तर सांगण्यासाठी एकच रूल. पहिल्या बॉक्समध्ये माणूस आणि ऍक्शन, कोणाला काय, संपला विषय. आणि त्याने केलं होतं म्हटलं म्हणजे हॅड. त्याने हॅडचा प्रश्न विचारला, आपल्या हॅडचं उत्तर सांगा. एवढं कळलं भरपूर झालं. I had performed in college gathering. एकदम बरोबर. आय हॅड परफॉर्म इन कॉलेज गॅदरिंग. व्हेरी गुड दीपक, व्हेरी नाईस, कॉंग्रॅट्स. हेच करायचं. इंटरव्ह्यू वाला आपल्याला असंच प्रश्न विचारणार, आपण असं सांगायचं, काही वेगळं करायचं नाही. फक्त 6 शब्द शिका. डू, डज, डिड, हॅव, हॅज, हॅड. डोंट, डझंट, डिडंट, हॅवंट, हॅजंट, हॅडंट. यांच्या प्रश्नाची तयारी करा, यांच्या उत्तरांची तयारी करा. इथेच फक्त जे काही चुकतंय ना, इथेच चुकतं. बाकी पुढे काही चुकणार नाही तुमचं. शल, शुड, विल, वुड त्याच्यात काही चुकत नाही. अँड परफॉर्म इन कॉलेज गॅदरिंग, अॅन्युअल डे, फंक्शन. व्हेरी गुड, खूप छान. मला खूप आनंद वाटतोय की तुम्ही करताय मस्त. तुम्हाला फरक वाटतोय का रे? तुम्हाला असं वाटतंय का येस सर मला जमायला लागले? तुम्ही हा कोर्स जॉईन केला, तुम्हाला काही फायदा वगैरे झाला की नाही? असं चाललंय. झाला? भरपूर भरपूर. होतोय ना? हो. काय फरक जाणवतोय बरं? थोडस गप्पा मारूयात, बोलूयात. काय म्हणताय? घाई होते भाषेमध्ये तुला, बर. फरक काय जाणवलं तुम्हाला हे सांगा मला. इथे सांगा. चला माईक चालू करा 2 मिनिटासाठी, आपण थांबूया. काय फरक जाणवतो तुम्हाला? काय वाटतंय तुम्ही शिकताय? बोला बोला दीपक. वाक्यांची जोडीमध्ये कोणते शब्द वापरायचे आणि टेन्स जे राहते. हे बघा, इथे आपण कोणतेही टेन्सेस टेन्स माझं म्हणून शिकत नाही हा. त्यांचं थोडं कन्फ्युजन हॅलो सर. हॅलो सर. ते हा बोला. बऱ्यापैकी. सर मला कन्सेप्ट कन्सेप्ट क्लिअर झालं. ऍक्च्युली माणूस ऍक्शन कन्सेप्ट क्लिअर त्यामुळे झाली ना? की तुम्ही साध्या भाषेत सांगितलं माणूस ऍक्शन कोणता काय आणि नंतर मग पुढचा भाग येईल ते काय पण जोडा. झाला विषय संपला. मग त्याच्यामुळं स्ट्रक्चर इझी बनतंय म्हणजे अवघड जात नाही. मग माणसाच्या जागेवर कोण पण असेल मग कंपनी असेल काय पण असेल ते. एकदम बरोबर. काही जास्त डोक्याला त्रास करायचा नाही. लोक आपल्याला किती अवघड करून शिकवतात ह्या गोष्टी, ओके नाही? हे घ्या आणि त्याच्यानंतर ते घ्या, किती पार एकदम. सब्जेक्ट घ्या वर्ब घ्या हे घ्या ते लय अवघड जातं. माणूस घ्यायचा आणि ऍक्शन बस. बरं कोणता आणि संपला काय विषय. हा. 4 घेतले की संपलं. Yes, त्याची कन्सेप्ट समजून घ्यायची आणि ते मांडायची प्रॅक्टिस करायची, त्याप्रमाणे बोलायचं. आपण जे बोलतो तेच आहे इंग्लिश, काय वेगळं नाहीये. ओके, या गोष्टी आपण क्लिअर करून घेऊ. अजूनही आपल्याकडे वेळ आहे, काय काळजी करायचं कारण नाही. अजून आपल्याला 2 वाक्य जोडायचे, 3 वाक्य जोडायचे, ह्याची पण प्रॅक्टिस करायची. ह्या पण गोष्टी करत चला. प्रश्न विचारा, उत्तर देत चला, 2 वाक्य जोडा, है ना? कंडिशनल सेंटेन्स आपल्याला आणखी बघू आपण पुढच्या काही लेक्चर्स मध्ये. सगळ्या गोष्टी करूयात, कनेक्टेड राहूयात. ओके, चला आज आपण थांबू इथे. उद्याला पुन्हा भेटूया. ठीक. गुड नाईट सर. ठीक आहे, बाय. सी यू.